नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे नवी मुंबई खारघर येथील इस्कॉन टेम्पलला भेट देण्यासाठी. या मंदिराचं इनॉग्रेशन जे आहे हे 15 जानेवारी 2025 रोजी आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आणि हे जे मंदिर आहे हे एशियामधील सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल आहे. चला तर मग जाऊया. तुम्ही खारघर स्टेशनवरून इथून बाहेर आलात की तुम्हाला बाहेरच्या साईडला इकडे बस स्टॉप मिळेल. समोर बस देते. आपल्याला इथून इस्कॉन टेम्पलला जाण्यासाठी ही बस मिळणार आहे. तर बघा, ही बस होती. आपण इकडून आलो या साईडनी आणि इकडे समोर आहे इस्कॉन टेम्पल. बघा, समोर तिकडे बस स्टॉप होतं, तिथं आपण उतरलेलो आहे. आणि हे समोर जे आहे हे सेंट्रल पार्क आहे आणि याच्याबरोबर समोरच आहे गेट नंबर 3. या गेट नंबर 3 मधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. जर तुम्ही स्वतःची कार घेऊन येत असाल तर तुम्हाला बाहेर पार्क करावं लागेल. आतमध्ये पार्किंग नाही आहे. आतमध्ये आल्याच्यानंतर इकडे लेफ्ट साईडला शू रॅक आहेत, तिथे आपल्याला चपला ठेवायच्या आहेत. त्याच्यासाठी काही वेगळे चार्जेस नाही आहेत. तर इथे आपण चपला काढलेल्या आहेत आणि इथून बाजूला आलो की आपल्याला इथे प्रसाद मिळण्याची जागा आहे. इथे सध्या हे बंद आहे. 10 वाजता चालू होतं. 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत इथे आपल्याला प्रसाद मिळेल. किंवा तुम्हाला डोनेशन करायचं असेल तर तुम्ही डोनेशन पण करू शकता इथे. त्यासाठी ही जागा आहे. आणि त्याच्यानंतर इथे पुढे आलो की आपल्याला हे श्री श्री राधा मदन मोहनजी प्रसादम असं एक छोटंसं एक रेस्टॉरंट म्हणू शकता तुम्ही. इथे तुम्हाला स्वीट्स वगैरे मिळू शकतात. वडापाव, समोसा, मिसळ वगैरे आहे इथे मिळते. विचारूया आपण काय काय मिळतं ते आतमध्ये. बघा, हे सगळं स्वीट्स मिळतात इथे. कचोरी, जलेबी. त्यानंतर याच्या बाजूलाच गेट आहे. या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, या गेटने तुम्ही आतमध्ये आलात की इथे बाजूला एक छोटंसं स्टॉल आहे जिथे तुम्हाला मूर्त्या, हार किंवा पुस्तकं मिळू शकतात. इकडे बघा, मस्त झाडं लावलीत. अगदी ग्रीन अगदी दिसतंय सगळीकडे. आणि इथून आपल्याला असं वरती इकडे जायचं आहे. वाव, मस्त बघा. गार्डन काय छान दिसतंय. सुरुवातीलाच गार्डन आहे आणि इथून अशी भव्य अशी एंट्री आहे. इथे एंट्री केल्याच्या नंतर पहिलंच आपल्याला दिसतं श्रीहरीची मूर्ती दिसते इथे आपल्याला. इथून वरती आल्याच्या नंतर इथला जो नजारा आहे तो बघा तुम्ही, जबरदस्त दिसतो इकडे. बघा का भारी वाटतंय. इकडे पुढे हा जो मेन रोड आहे तिकडची एंट्री सध्या बंद आहे. आणि इकडचं गार्डन बघा या साईडला. मस्त वाटतंय अगदी. आणि ही फाउंटनसाठी जागा आहे. पाणी आहे त्याच्यामध्ये. माझ्या ते संध्याकाळी चालू करत असणार. दोन्ही बाजूला गार्डन दिलेलं आहे. मोठं गार्डन आहे बघा. आणि दोन्ही बाजूला हे असे फाउंटन दिलेले आहेत. इथून मंदिराचं दृश्य बघा काय जबरदस्त दिसतंय. खूप मोठं बनवलेलं आहे. आशिया खंडामध्ये सेकंड नंबरचं हे इस्कॉन टेम्पल आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे हे इस्कॉन टेम्पल बनवण्यासाठी जवळपास 12 वर्ष लागलेली आहेत. त्यासाठी साधारण 170 ते काहीतरी 200 कोटीच्या आसपास खर्च झालेला आहे. मस्त बनवलं आहे. दोन्ही साईडला लाईट्स बघा आहेत इकडे इकडे. आणि त्याच्यानंतर मधून चालण्याचा
एक वेगळाच आनंद येतो. तर चला आता आपण वरती जाऊया. इथे बाहेर बघाल तर मंदिराच्या दोन्ही बाजूला श्रीहरीची मूर्ती आहे. इथे सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा आहे. आणि प्लस त्याच्या वरती सुद्धा तुम्ही बघितला तर तुम्हाला गजशिल्प दिसून येतील दोन्ही बाजूला मंदिराच्या. खूप छान वाटतं, भारी वाटतं एकदम. आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. तसंच मंदिराच्या दोन्ही बाजूला बघितलं तर हे इकडे जे आहे हे गेस्ट हाऊस आहे आणि इकडच्या साईडला सुद्धा गेस्ट हाऊस आहे. त्याचे जे चार्जेस आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगतो. चला आता आपण वरती जाऊया. हे पूर्ण मंदिर जर बघितलं तुम्ही, हे पूर्ण हे व्हाईट मार्बलमध्ये बनवलेलं आहे. मस्त वाटतंय. आपण आलोय आता वरती आणि इथून खालचा व्ह्यू बघा, काय जबरदस्त दिसतोय. जबरदस्त वाटतंय अगदी. म्हणजे मधोमध चालण्यासाठी जागा आणि दोन्ही बाजूला गार्डन, काय भारी वाटतंय. इथे मुख्य प्रवेशद्वारापाशी आपल्याला मस्त अशी रांगोळी पाहायला मिळते आणि त्यानंतर इथून जी एंट्री आहे काय जबरदस्त वाटते. चला आता आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला इकडे उजवीकडे मस्त अशी श्रीकृष्णाची पेंटिंग बघायला मिळते 3D मध्ये. खूप छान वाटते. वरती सिलिंग बघा, काय भारी वाटतंय. जवळ जाऊन दाखवतो तुम्हाला. एक नंबर. चला तर आपण आता दर्शन घेऊया. इथे आपल्याला सुरुवातीलाच श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर त्याच्या बाजूलाच आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती बघायला मिळते. खूप प्रसन्न वाटते अगदी. दर्शन झाल्याच्या नंतर जेव्हा आपण बाहेर प्रदक्षिणा घालण्यासाठी येतो त्यावेळेला आपल्याला इथे दोन्ही बाजूला रामायण महाभारतातले काही 3D पेंटिंग्स बघायला मिळतात, ज्यामध्ये श्रीकृष्ण जन्मापासून ते कंस वधापर्यंत आणि त्यानंतर श्रीराम जन्मापासून ते रावण वधापर्यंतचे हे काही 3D पेंटिंग्स आपल्याला बघायला मिळतात इथे. तर प्रत्येक पेंटिंगच्या खाली त्या पेंटिंगची माहिती दिलेली आहे, ती पेंटिंग कशाबद्दल आहे. तर इथे यशोदा माता श्रीकृष्णाला उखळीने बांधतात तो प्रसंग चित्रित केलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे जो आहे, ज्या वेळेला श्रीकृष्ण त्या 2 झाडांच्या मधून जातात उखळीला घेऊन आणि ते 2 झाड पडतात तो प्रसंग आहे. इकडे दुसऱ्या बाजूला रामायणातील 3D पेंटिंग आपल्याला बघायला मिळतात. हे श्रीरामाचा जन्म दाखवलेला आहे इथे. त्याच्यानंतर गुरुकुलमध्ये शिक्षा घेताना ताडका राक्षसीचा वध करताना दाखवलेला आहे. सीता विवाह जिथे श्रीराम धनुष्यबाण तोडतात. इकडे श्री भरत श्रीरामाच्या पादुका घेऊन जाताना दाखवलेला आहे. त्याच्यानंतर इकडे शूर्पणखाचं जेव्हा नाक कापलं जातं तो प्रसंग इथे चित्रित केलेला आहे. तर इथे सीताहरणचा प्रसंग दाखवलेला आहे. इथे राम लक्ष्मण जटायूला भेटतात तो प्रसंग आहे. शबरीची उष्टी बोर खाताना वाली आणि सुग्रीवचं युद्ध. इथे बघा भिंतीवरती, एवढं मोठ्या भिंतीवरती रुक्मिणी हरणचा प्रसंग चित्रित केलेला आहे. पुन्हा एकदा मंदिर दाखवतो तुम्हाला.
तर इकडे मंदिरातून बाहेर उजव्या बाजूला बसायला जागा आहे, बऱ्यापैकी बसायला जागा आहे. तुम्ही इथे बसू शकता. अगदी शांत वाटतंय. आपण मंडप वगैरे अजून तसंच्या तसंच आहे. हे बघा, हे इकडे असं मंदिर आहे. या खालचा नजारा असा काही आहे, जबरदस्त वाटतं एकदम. हे बघा, इकडे इस्कॉन म्युझियम पण चालू होणार आहे लवकरच. काम चालू आहे इथे. तर बघा, इथे आपण प्रसाद घेतलेला आहे. सकाळची वेळ आहे, 9:15 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्याला प्रसाद मिळतो इथे. संध्याकाळी सुद्धा प्रसाद मिळतो. संध्याकाळी 5 ते 8:30 वाजेपर्यंत आपल्याला प्रसाद मिळेल. तर इथे गेस्ट हाऊससाठी जे चार्जेस आहेत ते 6000 रुपीज पर नाईट आहेत. तर खूप भारी वाटलं इथे येऊन आणि खूप छान मंदिर बनवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.